भज गुरु के नाम सदा भाई भज भज गुरु के नाम सबसे पहुंचा है सिद्ध बनेगा काम सदा तेरा सिद्ध बनेगा काम सदा भाई भज भज गुरु के नाम सदा भाई भज भज गुरु के नाम सदा भाई भज भज गुरु के नाम सदा। वंदनीय महाराज म्हणतात तुम्हाला जर जीवनात तुमचे मुलं बाळ चांगले व्हावं वाटत होते, आता मी लहान लहान मुलाईचं भजन ऐकलं बाबू, किती सुंदर गाणे म्हटले त्यांनी. दररोज प्रार्थना करणारे लेकर नाही रे. तुमच्यातलं प्रार्थना कोण करते हात वर करावं. 1 2 3 आणि ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है. याच्या पुढचं सांगतो राय उभा लवकर. ना हम रहे अपने लिए, हे परीक्षा आहे भाऊ. माईक घे. ना हम रहे अपने लिए, याच्या पुढचं म्हण. हमको सभी से गर्ज है. 100ची दे त्याले. आपल्या काय बापाचं जाते यायचं यायले द्यावा लागते. थँक्यू. वा तू म्हण रे आता. ओय तू म्हण. तू उभा राहा. तुझ्या हात वर केला ना, तुला येत नाही. तू म्हण रे. उभा राह. या भारतात बंधुभाव वसुदे या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा स्वर सोडला. याच्यासाठी लगट न लाग. 100 दे त्याले. अरे मस्त आहे. अरे महाराजले 50,000 देतात. तू तसे तुला तर बक्षीस द्यावंच लागेल. मी नातू हवा. माझा नातू आहे ना तू. धन्यवाद थोडा आवाज कमी करा. तू काढले भाऊ. हा परिणाम आहे. आता ते म्हणून दाखवा रे. झलक दिखला जा. याच्या पुढचं कोणतं तू बोलणारे काही तब्येत बाबू. तुझी तब्येत चांगली आहे ना, तू बोल ना काही. तो काहीच नाही बोलत. आणि हे लेकरं का म्हणतात बाबू, हे लेकरं अजून मी बाकीच्या लेकरायले उभा करतो. का रे टोपी आता घातली का ते काहून. इलेक्शन आलं की बरोबर साहेब साहेब पैसे भेटतात म्हणून कुत्र्यासारखे करता का तुम्ही. साहेब साहेब काही काही लोकांना धूम नोटा खाल्ल्या. त्याच्या मायलेन त्याच्या पोरीले विकलं कुत्र्याईनं. नोटा घेतल्या ना आणि विकलं. बाबू हंगामी भक्ती कामाची नाही. भक्ति भक्ति क्या करते हो. भक्ति भक्ति क्या करते हो. भक्ति में भी धोखा है. बिना चरण चरित्र पावे सारी भक्ति खोखा है. बिना चरित्र पावे सारी भक्ति धोखा है. अरे भक्ति भक्ति क्या करते हो. भक्ति में भी धोखा है. हा तुकडोजी महाराजाचा बंगाल. भक्ति भक्ति क्या करते हो. भक्ति में भी धोखा है. माझं जाग्यावर आणलं गाडगे बाबा. सरळ बघ. बोला सरळ बघ. त्या टाइमले गडबड चालू होती का. तू तबला वाजवता का. ये बर मग असा काऊन करून राहिला. थांबणं. त्या टाइमले भजन चालू होतं काय. जरा शांत बस नाही तर मांग बस. मी तुझी इज्जत केली, तो आदर केला. तू गडबड करशील तर उठून दे. मी डोक्यावरही घेतो खाली लवकर काढतो. बरं कोण दिवस येई कसा कोण जाणतो. लक्षात घे बाबू. कोण दिवस येई कसा. सत्य पाडले लोक महाराज म्हणतात, पण म्या महाराजकीची लायकी कायम ठेवाव ना. मी जर दुसऱ्याच्या बोलीवर लाईन मारली तर हरामखोर महाराज काय कामाचा. सांगा ना. साधं ज्याच्या घरी महाराज लोक राहतात 7 दिवस त्याच्याच घरी खाते त्याच्याच पोटी दे. चालले का. चालले काय दादा. तुम्हाला राग आला का मा बोलण्याचा.
मग कोण जाणतो भाऊ तुम्ही पहा गावागावातल्या परिस्थित्या बदलल्या त्याच्याकडे 100 माणसं कामाला आहे तो भिकार चोट झाला आणि जो भिकार चोट होता गरीब होता अखिल भारतीय नमचोट मंडळाचा अध्यक्ष होता तो लँडलॉर्ड झाला एक दिवस हत्तीवरी मिरवित त्या नवऱ्यापणी माझ्या माई मावल्यांना सासूबाईया कधी सुनबाईवर अत्याचार करू नका उद्या लखवा गेल्यावर काय करशील मग का बोंबा मारशील तू अमरावतीची पोरगी इंका तुझ्या तोंडात पाणी टाकेलो तुझ्या तोंडात पाणी टाकेले तुझी सुनी ज्या सुनीले त्रास दिला दिवस हत्तीवरी नवऱ्यापरी दिवस हत्तीवरी मॉनिटरचा आवाज द्यायला एक दिवस हत्तीवरी नवऱ्यापरी एक दिवस मीठ भाकरी एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो रे बाबा तुकडोजी महाराजाचे भजन त्याचे अभंग जीवाला जागृत करणारे होते बाबा नाही तर माझं जीवन बदललं झालं पंक्तीले घर सुटे मारलं माई जात तुमच्या गावात नाही आहे शिंप्याची जात आहे का बोला नाही आहे का न्हावी तर नाही राहिला तुमच्या गावात कटिंग करायला होते बिचारे तोही निघून गेला कारण इकडे पिकअप नाही किती घाचू गेली तर उरत नाही म्हणून बरोबर ते तिकडे जवळ खुर्चीवर टाकून कोणताही ब्लेड वापर दिवस बदलतात ना तुम्ही पाहून घ्या बाबा हे महाराजाचं भजन इतकं लागते मी पाहिलं ना मुकुंदराव देशमुख माझ्या आश्रमात येऊन गेले दिनकर भाऊ आले मोहल्ले गुरुजी आले बाबू मी पाहिलं माय मावल्यांनो मा मायचा हात धरला मा गावात कारण आमची जात आहे लहान शिकली आणि कोण बोलते आमच्याकडून राजकारणातही आम्ही नाही राजकारणात ज्याच्या घरात राजकारण आहे पोलीसवाले त्याच ऐकते आपलं कोणी ऐकते का गरीबाचं आपल्या पोरीला कधी धरलं ना गावातल्या एखाद्या हरामखोराच्या पोट्ट्यानं तर बरोबर म्हणतील आमचं पोरग चांगलं आहे पांडव होते आमच्या टाइमले कौरव होते वस्त्रहरण करायला म्हणजे आपल्या पोरीनं जर गडबड आपली पोरगी चांगली असली पण हे हरामखोराची अवल्याद आपल्या पोरीला धरते आणि अवघ्या गावात बोंब करते त्याची पोट्टी बदमाश होती गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहत मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती राहत कारण ते चालवते ना पण एक दिवस मान जनी चौऱ्या ढुलतील तनी एक दिवस मान जडी चौऱ्या ढुलतील तनी एक दिवस मान अरे तुम्हाला जर कायम राहायचं असेल तुमची लेवल कायम ठेवायची असेल तर तुकडोजी बाबा चंद्र सूर्य असेपर्यंत यायचं वजन तेच आहे किंमत तुकडोजी महाराज जिवंतहीपणी किंमत होती गेल्यावरी 56 वर्ष झाले मला सांगा झाडगाव वाल्याचे चुलते होते का हा मावशी तुम्हा महिला भजन मंडळ वाल्याचा चुलत साथना होता का गाडगे बाबा तुमच्या गाववाल्याचा भाव सासरा होता का तुकडोजी आवाज आणि काय गरज आहे 56 वर्ष झाले ते निघायले 56 वर्ष झाले
अजूनही तुमच्या गावामध्ये गावातले लोक वर्गणी करतात, मदत करतात, सामुदायिक प्रार्थनेला येतात, सकाळचं ध्यान करतात आणि एवढा मोठा कार्यक्रम करतात. हे कोणी नव्हते, पण अजूनही ते अजरामर आहेत. अजून महात्मा गांधी तुम्ही पहा, महात्मा गांधीची जन्मतारीख कोणती? मुलीनं बोल बेटा, बोला लवकर. मुलीनं, लहान मुलीनं. महात्मा गांधीची जन्मतारीख सांगव बाई. ऑक्टोबर महिन्यात. थांब ना, तुला विचारलं काय? मुलीनं बोल म्हटलं ना, तोंड घालू नको. कोण म्हटलं तोंड ऑक्टोबर? तुम्ही म्हटलं काय? उभ्या राहा. जरी मुलगी आहे जरी मुलगी नाही, पण राहा ना उभ्या. एक मिनिट उभ्या राहा ना, बरोबर आहे ना. ग्रामपंचायत मध्ये निवडून दिल्यावर कोणते दिवे लावसान तुम्ही? तुम्ही बाया बोलत जा, तुम्ही बोलत नाही. नवरात पुढे पुढे करते. बायको सभापती, नवरा उचापती. आता बायाईनं राज्य ताब्यात घ्या. खुर्ची तुमची आहे ना. काय म्हटलं तुम्ही? गांधीजीची जन्माची तारीख कोणती? 2 ऑक्टोबर. आणि तुमच्या नवऱ्याची जन्मतारीख कोणती? बोला, माहित असलं बोला ना. बोला. मालूम नाही. बरं, तुमच्या बापाची जन्मतारीख सांगा. मालूम नाही. पण गांधीजीची? मग गांधीजी मेले की जिवंत आहेत? बोला. ओ मावशी, तू बोल ना. तिकडे नको पाहू ना, ते विरोधी पार्टीचे लोक आहेत. हॅलो, तू बोल ना. गांधीजी जिवंत आहेत की मरण पावले? चालली काय काकू? तू काय विचारायला चालली काय घरी जन्मतारीख कोणती आहे? घरून फोन आला काय काकाचा? हॅलो, तुम कहा? मैया तुम कहा? मैया समोर येणार राजा. मंदिरात थांबलं. काही उभ्या राहा. एक मिनिट उभ्या राहा. सत्कार करतो ना मी. हिम्मत केली ना बोलायची. उभ्या राहा ना, एक मिनिट. दे रे, साडी दे, साडी दे. मी जातो तिच्या दो. ह्या कधी बाया फरक पडीन होत्यात. या का भाऊ? अव ये ना माय. या बरं. मी काय गच्ची दाबून राहिलो का तुम्ही? तू काय माई दुश्मन आहे? या समोर. अव दोघांचे चेहरे पाय. या. तो आला मला चेहरा पाय. माई लाडकी बहीण दिसत गेली. या इकडे. या. तू लाडकी बहीण नाहीस काय? मग लाडकी मावशी आहेस काय? जास्त होता. माई मावशी होता काय? मग माई बहीण होतं काय? मग मी लाडकी म्हटलं तर मी काय माय बायकोवर प्रेम करून बहीणला सोडून देऊ काय? लाडकी काऊन नाही होत तू माई बहीण? घ्या. तिकडे पहा. घे ना माय. काऊनच मग सत्कार आहे, सत्कार. टाळ्या. तुला अपमान वाटून आला का? साडी देतो मी. तुझ्यापेक्षा एखादी गरीब बाई पाहिजे तिला. तुला बरं नाही वाटत काय साडी घेणं? भावाची साडी चांगली नाही वाटत का तुला? बोला. बाया बोलत नाहीत. मी बोलायला तर लावलं. काही त्या नवऱ्याची जन्मतारीख नाही सांगितली. काही म्हण सांगा लागत त्याला. बरं, त्या बापाची नाही सांगितली. आणि महात्मा गांधी कोण होते? तुझे कोणी नव्हते. तेच तर सांगून राहिलो मी झाडगाववाले. अरे वो हमारे कोई नहीं थे, पण वो हमारे थे. अरे नथुराम मेला की गांधीजी मेले? दुसऱ्या महिलांनी बोला. नथुराम मरण पावले की गांधीजी मेले? नथुराम मेला, गांधीजी जिवंत आहे. 2 ऑक्टोबर. आणि सांगा मग नथुरामची जन्मतारीख? मालूम नाही. अरे आपल्या बापाची जन्मतारीख मालूम नाही, पण तुकडोजी बाबाची जन्मतारीख 30 एप्रिल. चला जाऊ. जय गुरु बोला. जय गुरु जय गुरु. जय गुरु बोला. जय गुरु. अरे बंगाली तुकडो दिला स्वरू. महागुरु त्या बंगाली तुकडो दिला स्वरू. जय गुरु बोला. जय गुरु. अरे पौत्याचा असला तरी त्याने जय गुरु चालते.
तुम्हाला लय त्रास दिला बाबासाहेब, पण तुम्ही लय लोकांची फाळून टाकली रिकाम्या जागा, इतकी फाळून टाकली की प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये 50% लेडीज आहेत ग्रामपंचायत मध्ये मेंबर. म्हणजे हा अधिकार दिला कोण? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं. मला मालूम आहे तुमच्या लोकांच्या काही लोकांच्या जीवावर येते आंबेडकरांचं, तुमची किती जीवार आली, पण तुमची बायकून तुमची बहीण ग्रामपंचायत मेंबर या संविधानामुळे आहे, शिवाजी महाराजामुळे आहे, ज्योतिबा फुले सावित्रीमुळे आहे, बाबू डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखामुळे आहे, सत्यपाल कीर्तन करते देशमुख बापू, फुले शाहू आंबेडकरांमुळे. तुम्ही महिला इथं येऊन बसल्या, तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला की फुले आले या न सावित्रीबाई आली या, फुले शाहू आले या, बाबासाहेब आले या, गाडगे बाबा आले या ना मला मार्ग दिलाया, गाडगे बाबा आले या, अंधश्रद्धा काढली या, श्रद्धा काढली या, गाडगे बाबा आले या, रामगीता दिली या, तुला बाबा बाबा आले या, रामगीता वाचुनी रोकडी चिंतन, त्याच होईल आत्मज्ञान. आता माझा कार्यक्रम अच्युत बाबा जन्मशताब्दीवर आहे. परवा 2 महिन्या अगोदर मला अटॅक आला होता, मला वारण निघाला होता, पण झाडगावचा कार्यक्रम बाकी होता. माई जमान्यात घेतली तुम्ही लोकांनी, वाचलो मी. माई बायको गेली ना अटॅक मध्ये, बाबू त्या महापुरुषाईनं जगवलं. त्यांनी तुम्हाला आम्हाला वेळ दिला, थोडं जीवन बाकी आहे, लोकाही करता जगा. किती दिवस नव्हता 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 नव्हता, त्यामुळे पुढच्या घ्या. महिलांचं कल्याण केलं या, सावित्रीबाई आली या, महिलांना शिक्षण दिलं या, मुलगी पोलीस वाली झाली या ना. केलं या. मला सांगा काकू, तुमच्या पोरी मास्तर शिक्षिका झाल्या, डॉक्टरीन झाल्या, इंजिनियर झाल्या, प्राध्यापिका झाल्या, कॉम्प्युटर इंजिनियर झाल्या. कोणामुळं? चाललं का? होय चाललं का तू? होय काऊन रे? काऊन नाराजी आहे काय? काही काऊन चालणार रे? तुला वाईट वाटते काय? 100ची नोट दे रे. ये काऊन नाराज आहे काय? ओय एक एक खिशात टाक. बस हातातून खिसा का? लगविले चालला काय? सूतही दे याले, सूतही दे. राहू दे राहू दे. हे घे, फ्री साईज आहे ना? हे घे, राहू दे, घे. अबे ऐक ना, अबे तुम तो ठहरे परदेसी, हे पाना झाकण केवढं आहे, पण मस्त बसलाय. हे ज्याच्या मायबापाचे संस्कार आहेत ना, ते पोरोपोरी, त्यासाठी गुरुदेव सेवा मंडळ आहे. हे काय साठी आहे? कशा करताय गुरुदेव सेवा मंडळ? अरे आपले लेकरं घडले पाहिजे ना. आता आत्महत्या करून मरून राहिले फुटते काय? तर त्या पोट्टीवर प्रेम केलं आणि तिनं लग्न दुसऱ्या संग केलं, मग मी गळफास घेऊन मरतो. कुर्बानी कुर्बानी कुर्बानी, अल्लाह को प्यारी है कुर्बानी. आपण दोष देतो किंवा पोट्टे खराब निघाल, तसं नाही. असं कसं खराब निघते फुटत? बापात काही गडबड आहे?
निघतच नाही. तुम्ही सुरुवातीपासून तुले कार्यक्रम करायचा आहे ना. मला मोबाईल चालू आहे ना, फेसबुकवर चालू आहे. कधी पहा फेसबुकवर कार्यक्रम चालू आहे बाबू. सत्य बाबा. तू मगापासून हा घेते तो घेते तो घेते. मला व्यक्त येऊन राहिला. तुला रेकॉर्डिंग करायचं आहे तर मांग जाईन करत बस. मला व्यक्त आणला तर जमत नाही. आता जाय तिकडे हा देऊन टाक मोबाईल. काही करायची गरजच नाही. बरं तू काय करत दाखव बरं मला. हे सरळ चिंत 500 रुपये हारतो. तुला दाखव सरळ आहे का. आवाज तरी दाखव माणूस की. मला येत अंदरून आवाज आहे. अंदरून तू आता गंमत करू नका. याला रेकॉर्डिंग म्हणते का. तू मला खुश करायसाठी, पोट्टे पोरीले खुश करायसाठी हा बा खोटा आहे का. पोरीले फसवतात. हे तुमच्या गावातली गोष्ट नाही. तुमचं तर झाडगाव आहे. तुम्ही अवघ्याईले पुरता अवघं कचर गेलं ह्याच्यामुळं. देव तुम्हारे या मनिका मैल निकल ही गया गुरुदेव तुम्हारे दर्शन से. या मनिका मैल निकल ही गया. मस्त आहे. आणि बाबू कधी पाहिजे सत्यपाल महाराज फेसबुक पेज कधी पाहिजे. सत्संग तुम्हारा जो तुमच्या गावामध्ये पाना लोक किती आहेत. मागं तर नजर टाका पाहून टाका. एवढे लोक कीर्तनात येते का पाहिलं बाबू. आणि हे गर्दी कोणाची आहे मालूम आहे. तू पडोजी बाबा तुम्ही भारत जगा दिया था तुकोजी पाहिलं का बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो. पण या झाडगाव मध्ये मला लय पटलं. गुरुदेव सेवा मंडळ वाले धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा. हे आपल्याला लय पटलं. नाही तर पुऱ्या देशातलं वातावरण बदललं. हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन. अबे पहिले कापसाचे भाव पाय न सोयाबीनचे भाव पाय. आला का तू. आला. मला मालूम होतं ना. नोट दिली ना मी त्याच्याचसाठी नोट दिली की यानं मैं दौडी मैं भागा चला आया हूँ. तूने प्यार मुझको बुलाया. मैं दौड़ा चला आया. कीर्तन कोणी टीका करा की काय करा. माझं असं कीर्तन आहे. होतं असेल तर डबल बोला नाही तर बोलवू. अरे माझं कीर्तन आमच्याच काही महाराज लोकांना झोमते. झोमू दे. तुला धंदा असेल. मला धंदा आहे का. मी समाजाला दिशा देण्याचं बाया आल्या काय माणसायला काळा तिकडे बाजून करा. या टाकू जागा नाही इकडे. गुरुजी माणसाईले थोडं या साईडनं उभं बसून द्या. इकडे तर जागा लय आहे ना. हे उभे आहेत विरोधी पार्टीचे. तुम्ही दुरून लाईन मारून राहिले असे आहे ना. हाय हाय मेरे सामने वाले लाइन में ऊंचा वाला. अरे बसा ना बाबा. अरे गुरुदेवाचा विचार आहे. आओ सभी मिल जाएंगे प्रभु ज्ञान धरेंगे. सबका भला करो यही आवाज करेंगे. धन्यवाद देतो बाबू. नाही तर आईले सांगतो. आई कीर्तनात लोकच येत नाही. गौतमी पाटील असू द्या ना.
त्याचा आवाज बाई सारखाच आहे. काय लोकायला वाटते महाराजनं बाई ठेवली का वाटते ना. पण मी काय त्यातला आहो ना. मी त्यातला आहो काय माय बहिणीची इज्जत करणार आहो. मला कारण तुकडोजी बाबांना आम्हाला शिकवलं वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही वासनेचा संगे जन्म घेणे लागतो. किती जन्म घालावे आम्ही भोगही संपेल आपण इमानानं जगा. तुमचे लेकरं चांगले निघतील. तुम्ही बेईमानी करू नका. तुम्ही अहंकारात वाया जाऊ नका. तुमचे मुलं मुली चांगले निघतील. पाना जे जे तुमच्या गावामध्ये उदाहरण देतो इथलंच देतो. पोथी पुराणातलं नाही सांगत का. आई मी रावणाला 10 तोंड होते. काहीच काही रावणाले 10 तोंड असतील काय आई खरं सांग. त्याच्या मायच्या डिलिव्हरीला किती त्रास झाला सनो. काही चिवट्या बनवलो 10 तोंड होते. मग किती वेळा शिजर झालं तिचं. बरं पुढचं सांगतो. प्रसाद नाही खाल्ला नवऱ्याची नाव उडाली. आता तुम्हीच सांगा मावशी हे चिवट्या बनवून नाही का. प्रसाद खाल्ला नाही म्हणून नाव उडाली आणि प्रसाद खाऊन आली नवरा जिता निघाला. अबे वा चिवट्या बनवून राहिल्या आम्हाला. आम्ही काय गध्याचे बच्चे आहो. गेला तो काळ. आता हा काळ आला. चंद्रयान मध्ये एक मुलगी गेली बेटा. मी मुलीले सांगतो हायस्कूल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आणि तुम्हाला उत्तर मागतो मी की तू शिकली आहेस ना तर तू जनरल अक्कल आहे की नाही सांग. कोणती मुलगी आहे की ते अवकाशामध्ये करोडो किलोमीटर आज 4 दिवसासाठी गेलती ते मुलगी. आता 8 महिने खाली येणार नाही. त्या मुलीचं नाव सांगा एखाद्या मुलीनं. हा बोला. उभी राह लवकर उभे राहा. उभी राह राय लवकर. आजी तुले नाही मालूम. तू राय उभी वा पोरीये. राय लवकर. हा तू काऊन एवढा टाइम खातो. ते बुडी हातवर करून राहिली. हा माईक घे. एवढ्या म्हातारपणात तिला मोठं फुललाय. उत्तर द्यायचा. ते जिजाबाई आहे. बोला बेटा. कल्पना चव्हाण. हा कॉपी केली ते चव्हाण नाही. त्या आजीलीच्या विचार आजीली कल्पना चावला. तू फेल झाली ना आजी जिंकली. पहिले गेली होती. अरे आता कोण आहे. आता दुसरी गेली. आता दुसरी गेली. आता बाया काही फक्त स्वयंपाक 2 लेकरं करा त्याच्यावर नाही राहिले. तू काही लेकरं पैदा करायची मशीन आहे का हो. आता तुम्ही क्रांतिकारी बाया जरा पुढे पुढे सारखा. बरं तुम्ही बाया येऊन राहील ताई पुढे सारखा थोडा बसू द्या. तुम्हा माईचं हृदय मोठं राहते. अरे वत्सराने टाकलेल्या भागाय. सारखा सारखा. ए बाले. ओ बाई बाई ए, ठीक आहे. आमदा ए, पुस्तक अहो, दे ना. बक्षीस दे ना. मारू ना. अहो, एक मिनिट पुस्तक दे ना, पुस्तक. ये लवकर. पुढे घाबरण्यानं जमणार नाही. हे बाई या घरा मालकाची या मंदिराच्या माग त्याची पोरगी पोलीस मध्ये लागली आणि तू इच्छा इथं मी नाही सांगत. तुला काय साठी बोलावलं रे बेटा. तू माई नात आहे मी आजोबा आहे. तुले असं शर्मल्यासाठी पाय त्याची पोरगी पोलीस मध्ये आहे. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. बाबू दुर्गाबाई सुधाकर टेंभुरकर त्याची मुलगी पोलीस मध्ये आहे बेटा. इकडे पाहिजे ना. तू तिकडे काय पाहत. आबा सांगते तिकडे लक्ष दे ना. तुला काय व्हायचं आहे जीवनात. फक्त स्वयंपाकाने लेकरं होऊन मरत काय. काय व्हावं लागते तुला शिकल्यावर. काय व्हायची इच्छा. IPS पोलीस. IPS अधिकारी. म्हणजे पोलीसची IPS अधिकारी. जिल्हा पोलीस अधीक्षक. टाळ्या. क्या बात आहे. तू जरूर बनशील पण कोण्या देवाच्या अंगारा लावा लागेल हे सांग. काय करा. कोण्या देवीची पूजा करावं लागेल. तू हा पुस्तकाची. हा. टाळ्या. म्हणजे सावित्रीबाई फुलेची. करेक्ट. धन्यवाद दीदी.
थँक्यू धन्यवाद. अरे एक गाण्याचं पुस्तक देतो मामाईले मी, आणि याच्यात चांगले गाणे आहेत बेटा. आजकाल तू तर मोबाईल पाहतच नाही, तरी तुझी मम्मी म्हणते पाय ना थोडासा. तुझे पप्पाही म्हणतात पण तू पाहतं का नाही. आजकाल आजोबा झाले, मोबाईल टीव्ही आजीबाई, आणि मोबाईल हातात असला की बापना आई. आजोबा आजी जवळ नात नातू फिरकत नाही, म्हणून आजोबा आजीले घरात करमत नाही. लहान लेकराचा खोळकरपणा दिसत नाही, त्याशिवाय घर स्वर्ग होत नाही. लंगडी खेळली कधी तू अशी. मग हे झाडगाव गुरुदेव मंडळाचा धन्यवाद बाळा. बोलत जाय ना. आजची ती मुलगी कोणती गेली रे आता? सुनीता विल्यम. समजल्या बाया हो? काही नाही बेटा, इथं नको वाचू, वापस दे. गव्हर्नमेंटच्या योजना ज्याच्या त्याले द्या. इलेक्शन मध्ये तर नोटा भरपूर आल्या, पण बरोबर घरातच ठेवले. हे तुमच्या गावातले, तुमच्या गाव तर गुरुदेवाचं गाव आहे, तिकडची गोठ आहे. 50,000 रुपये एका वोटिंगचे 2,500 रुपये दिले. कोणाला देऊ नको, इथं वाचू काही नको. पुस्तक जाऊ नको. पुस्तकाची किंमत नाही. बाबासाहेब सांगा ना हो, हे पानं कसं करतात, यायला पुस्तकाची किंमत नाही. तुम्हाला पुस्तकाची किंमत होती. सांगा जरा. हो बाई, ओ बाई, तू डॉक्टरीन झालीच मोठी, बाबासाहेबांच्या ज्योतिबा फुल्याच्या कोणामुळे झालं तुझ्या जीवनात सोनं. या गावात ग्रामसेवक झाली 100% मुलगी. बरोबर आहे? 100% मुलगी ग्रामसेवक झाल्या. तिची आई वगैरे आली का उभी राय बर? असाल तो उभे राहा. हाय एक काय? मिनिट आले असाल तर. आई बहीण कोणी त्या 100%च्या घरातलं नाही. तुम्ही कोण आहे 100%चे? त्या पोरी हा, ते तुम्ही नोट घेऊन आले. हा बरोबर. म्हणून दिले काय? आणि समजा शिवाजी महाराज, म्या बाबासाहेबाचं नाव नसतं घेतलं, शिवाजीचं घेतलं असतं तर 100 दिले नसते. म्हणजे दिले असते ना. चांदण्याची छाया, कापुराची काया, माऊलीची माया होता माझ्या भीमराया. माऊलीची माया होता माझ्या भीमराया. चांदण्याची छाया, कापुराची काया, माऊलीची माया होता माझ्या भीमराया. माऊलीची माया. हे प्रेम आहे. त्याला मालूम आहे बाबासाहेबामुळं पाणी नव्हते पिऊ देत ना काही हलकट लोक. तुम्हाला वाटते तुम्हाला बुद्धाईला त्रास होता का? मी शिंपी आहो ना, माळ्याला त्रास नाही झाला काय? तुकाराम महाराज कुंभी होते, कुंभ्याचे अभंग पाण्यात बुडवले ना जातीयवादाच्या त्रासा पायी. ज्ञानेश्वर माऊली तर ब्राह्मण होते, तरी त्याच्या मायबापाले आत्महत्या करायला लागली इंद्रायणीत. म्हणून ज्योतिबा फुले, सावित्री, अहिल्याबाई, अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब तुकडोजी बाबाचा जन्म झाला. आणि याईनं नारा ठोकला, नांदोत चुके गरीब हमीर मग हिंदू असो शिक्षणवान होई सलामी. लोकही माती वसू दे देवाची रक्षा घे. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवाची रक्षा घे. काय मागितलं तुकोजी बाबानं देवाले? आणि तुम्ही आपण काय मानतो आई? देवा पांडुरंगा एखादा नातू दे. नाता जास्त झाल्या मा सुनीले, 5-7 नाती झाल्या. मैसून नाता पैदा करता करता मेली तरी चालेल, पण नातू दे म्हण.
अहो बुड्ढे, ती सून मेली तर चालीन, एवढे पैदा होऊ देत तुले तर. तू तर अनुभवी आहे, 4-5 लेकराची माय आहे. एवढे लेकर कसे काय होऊ देता? म्हणून ज्या बाईले 2च पोरी आहेत तिनं उभं राहा. 1 मिनिट उभे राहिलो. आणि सत्कार घेऊन जा गुरुदेव सेवा मंडळाकडून. 2च मुली आहे लवकर. साडी दे रे. एकाच बाईनं उभी राहा. जे पहिले उभी राहील हा बस. आता दुसऱ्या बाईनं उभं राहायचं नाही. ये बेटा हंबरून अरे हंबरून वासराले चालते वागाय तवामुळे तिच्या मनी नित्य माझी माया. आणि धुनी नाही आणल्या त्याच्या बापाजवळ ठेव. घरी कोण आहे मग? तो माईक आहे. माईक द्या. गावच्या नाही ते मी इच्छी नाही आहे, हे माझं माहेर आहे. माहेर आहे. बर. पण आज कसं काय आलं? आता यात्रा आहे ना इच्छी म्हणून. यात्रा. बाई तू रील बनवणं लय लोक पाहतात. काय बोलतो चांगली बाई तू? मी नांदगाव खंडेश्वरची आहे. फारच चांगलं. साडी दे बरं. 2च पुरी. 2च काही पुरी मला. नवऱ्यानं म्हटलं नाही एखाद्या कुळाचा दीपक पाहिजे? बोला बोला बोला. नवऱ्यानं काही असं म्हटलं नाही की एखादा मुलगा पाहिजे? नाही नाही. मालकाबद्दल सांग मला. तुझ्याबद्दल तू तर हुशार आहे. बोला. बरं सासू नाही म्हटलं नाही होऊ दे ना? तुझ्या सासूनं म्हटलं नाही काय होऊ दे म्हणून? म्हटलं होतं. हा. मग तुम्ही ऐकलं नाही? नाही पण ऐकलं नाही त्या सासूच्या म्हटल्यानं. तुमचा कार्यक्रम माझ्या माणसाला लय आवडते. म्हणजे तू माझी पक्की लेक आहे. सक्की 7-12 तुझ्या नावावर करून देतो. मालक आले का बेटा? हा? नाही बर. मोबाईलवर पण पाहिलं. तुमचा कार्यक्रम मग बघतो मोबाईलवर पण पाहायला लावती फोन तर लावा. तूही दिसली असती. घरी फोन लावून म्हणजे घरी नवऱ्याला दिसली असती ना. त्याला म्हणा Live सुरू आहे. लाईव्ह कार्यक्रम चालू आहे मा लाडक्या भावाचा, तर तुम्ही पहा म्हणा. मी दिसते म्हणे हो, तुम्हाला. वहिनी, फोन लावा तुमच्या भावाने. हे तर लयच गजब आहे रे बाबा. अशा बाया पाहिजे. धन्यवाद रे बेटा. हा, तिकडे अरे पहा. गुरुदेव सेवा हे मंडळाच्या साडी तिकडे मोहल्ले पहा. गुरुजी कॅमेरा या ना. कडे तुम्ही पहा. तर गुरुदेव तुम्हारे या मनिका मैल निकलही गया. ओ जवाई वा फेसबुकवर पहा बा बहिणीचं फेसबुक. हा, द्या टाळ्या. मनिका मैल निकलही गया. हे मानवीय पुस्तक. मारा वाजवा. या बाईच्या हिंमतने साथ द्यावा लागतो. नांदेड खंडेश्वराची लेक आहे. आता बोलो खंडेश्वर महाराज. आपल्या पाया नको लागू. आपण बंद केलं. काय करतो बा? संग तुम्हारा अमृत है. भाऊ गुरुदेवाचा विचार आहे. अमृत है. महिलोन्नती महिलांकरता ग्रामविधेमध्ये अध्याय दिला तुकोजी बाबांनी. आई तुम्ही अबला नाही बरं माय. तुम्ही सबळा. तुमच्या गावातली लेखबाय हिम्मतवान. पोलीस मध्ये ग्रामसेवक. मला खूप आनंद झाला. 100% मॅडम 100% मॅडम ग्रामसेवक. मला सांगा बाबा सरपंच किती वर्षाने येतात निवडून? किती? 5. ग्रामसेवक किती वर्षाने येते निवडून? बोला. 58 वर्ष. त्याचं बाल बी बाका नाही करू शकत. आमदार किती वर्षानं? 5 वर्षानं. अजून भूक खाली. अजून पाहिजे आमच्याकडे. तीर मारा ना. सोयाबीनचे भाव वाढवा. कापसाचे भाव वाढवा. शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला. ते नाही. शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खासान रेस होऊन तुला. माझ्या माय बापू 5 वर्षानं आमदाराला जावं लागते. 5 वर्षानं खासदाराला जावं लागते. ग्रामपंचायत मेंबरला 5 वर्षानं.
सरपंच साहेब उपसरपंच साहेब 5 वर्षानं, सभापती जिल्हा परिषद 5 वर्षानं, आणि ग्रामसेवक 58 वर्ष. त्याचा बालबी बाका नाही करू शकत. म्हणून मी तुम्हा मायबापाला सांगतो, आपल्या पोराले शिकवा. ते बाय ते सोंडकेची ले ग्रामसेवक, बरं सरपंच आणि ग्रामसेवकाची सही चालते विड्रॉल करायचा आपला. आलं लक्षात? आणि म्हणून ग्रामसेवक 58 वर्ष, ठाणेदार 58 वर्ष. इंगळे साहेब ठाणेदार आहेत, मंगरुळ दत्तगिरी पोलीस स्टेशन. लहानपणी माझा कीर्तन ठाणेदार इंगळे साहेबांना ऐकलं होतं. आज येतो म्हणत येतील. त्याला म्हटलं एखादी तरी साहेब तुमची नजर, मग ते म्हणत मुकुंदराव देशमुख आहेत माझे मित्र, दिनकर भाऊ देशमुख हे आमचे मामा, गिरोलीवालेशी नाता आहे, आणि झाडगाव वाले तर पक्के मायबापा. तुम्ही मी तर तुम्हाला सक्का बाप म्हणेन. म्हणू काय सक्का बाप? 7 बाऱ्यात हिचा पडन मला. अरे सक्के बाप यासाठी म्हणतो, मला 16 वर्षाच्या अगोदर जीव घातलं. 16 वर्षाच्या अगोदर मला कीर्तन तुम्ही माया आजीबाईनं ऐकलं. हे बाबू त्या ऐकलं की नाही? त्या कायले ऐकलं बे? तुझ्या मायचा तुझ्या बापाचा पत्ता नव्हता, तू कुठून आला बे? मुंडी हलून राहिला. ऐकलं म्हणतात, युट्यूब वर ऐकलं, टीव्ही मध्ये ऐकलं. पण आपला चालले का रे? तुम तो ठहरे फरीदे दूर दादा मुताले बात क्या निभाओगे तुम तो ठहरे फरीदे बात क्या निभाओगे तुम तो ठहरे फरीदे बात क्या निभाओगे इतने बड़े लोगों में से उतरी तुम मुक्के चले जाओगे. आम्हाला हागणं मुतणं कोण शिकवलं सांगा बरं? कोण शिकवलं रे? तुकडोजी महाराजानं. नाही तर कोणीही गावात जाऊन पहा, बायका रोडवरच भेटतात. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँडअप, सायकल गेली की सीटअप, ट्रॅक्टर आला की स्टँडअप. आणि एखादा म्हातारा जर आला तर म्हातारी उभी राहत नाही, म्हणते जाऊ दे. त्यासारखे लय पाहिले नाही. माणसं तर इतके दलिंदर आहेत काय? तुमच्या गावातले नाही, तुमचे सरपंच कडू आहेत. कडू पण गोड माणसं आहेत, म्हणूनच तर सरपंच आहेत. तुमच्या गावात पार्टिशन नाही. उपसरपंच, सरपंच, 7 मेंबर, गावकरी मायबाप मस्त मिळून मिसळून कार्यक्रम करता. टाळ्या वाजवा गावाच्या. मात्र आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर करा. नाही तर काही माणसं ऐन रोडवर गेम बसवते आणि असा बशर राहते. त्याच्यात मोबाईल पाहतात अर्धा तास. मग 100 ग्रॅम पाण्यात कसा काय गेम बसीन अर्धा तास बसल्यावर? त्याच्यात मोबाईल. मेरे रथ के कमरे तूने पहली नजर जब नजर से. काही संडातले जाणारे बीडी पेल्याशिवाय वोटिंग सुरू नाही.